त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. रात्रीचे 11 वाजले होते. एका घराचं दार जोरात बंद झालं आणि त्या दाराबाहेर उभी होती एक असहाय्य स्त्री. तिच्या हातात फक्त एक छोटीशी पिशवी, डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रश्न, माझी चूक नेमकी काय होती? तिला घराबाहेर काढणाऱ्या माणसालाही तेव्हा कल्पना नव्हती की आज जिचा तो अपमान करत आहे, एक दिवस तिच्याच यशासाठी हजारो लोक टाळ्या वाजवतील. ही कथा आहे अपमानापासून स्वाभिमानापर्यंतचा प्रवास. तुटलेल्या स्वप्नातून उभ्या राहिलेल्या एका स्त्रीची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटचा प्रसंग तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणेल. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा. सातारा जिल्ह्यातल्या डोंगर रांगाच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात सकाळचा सूर्य नुकताच उगवत होता. पक्ष्यांचा किलबिलाट, मंदिरातील घंटानाद आणि ओल्या मातीचा सुगंध, सगळं वातावरण शांत होतं. त्या गावात राहायची सई दिसायला साधी पण मनानं खूप श्रीमंत. गरीब घरात जन्मलेली, वडील शेतमजूर, आई इतरांच्या घरी काम करणारी. पैशाची कमतरता होती पण प्रेमाची नाही. आई नेहमी म्हणायची, बाळा, माणसाकडे पैसा नसला तरी चालतो, पण चांगुलपणा कधी कमी पडू देऊ नको. सईने हे शब्द मनात कोरून ठेवले होते. लहानपणापासून ती अभ्यासात हुशार होती. शाळेत शिक्षक तिचं कौतुक करायचे, पण 12वी नंतर पुढे शिकण्यासाठी घरात पैसे नव्हते. सईने कोणतीही तक्रार केली नाही. ती आईला घरकामात मदत करू लागली, शिवणकाम शिकली, गावातील महिलांचे कपडे शिवून थोडेफार पैसे कमवू लागली. वर्ष सरत गेली. एका दिवशी तिच्यासाठी स्थळ आलं. मुलांचं नाव होतं अमोल. शहरात नोकरी करणारा, बोलण्यात गोड, गरजेही चांगले वाटणारे. सईने फारशी स्वप्न पाहिली नव्हती. तिला फक्त एवढंच हवं होतं, माझ्यावर प्रेम करणारा आणि मला समजून घेणारा नवरा. काही दिवसातच लग्न ठरलं. गावभर आनंदाचं वातावरण पसरलं. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वडील मुलीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, सुखी राहा बाळा, एवढीच आमची इच्छा. लग्न मोठ्या थाटामाटात झालं नाही, पण प्रत्येक विधीत प्रेम होतं. सई नव्या घरात आली. सुरुवातीचे काही महिने स्वप्नासारखे गेले. अमोल तिची काळजी घ्यायचा. दोघं संध्याकाळी फिरायला जायचे, एकमेकांसोबत चहा प्यायचे. सईला वाटलं, देवाने माझं आयुष्य खरंच सुंदर केलं. पण आनंदाला कोणाची तरी नजर लागली. हळूहळू अमोल बदलू लागला. पूर्वीसारखा हसत नव्हता. घरात आला की मोबाईलमध्येच गुंतून राहायचा. सई बोलायला गेली की फक्त हो नाही एवढंच उत्तर. तिला काही समजत नव्हतं. मी काय चूक करते हा प्रश्न तिच्या मनाला सतावत होता. एके रात्री तिने धीर करून विचारलं, अमोल, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? अमोलने तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं, सगळ्या प्रश्नांची उत्तर नसतात. त्या एका वाक्याने सईच्या मनात हजारो शंका निर्माण झाल्या. दिवस गेले. घरातील वातावरण आणखी थंड झालं. एक दिवस तर अमोलने रागाच्या भरात म्हणालाच, मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही. क्षणभर सईला वाटलं ती चुकीचं ऐकते. तिने पुन्हा विचारलं, काय म्हणालात? अमोल शांतपणे म्हणाला, आपलं नातं इथेच संपलं. ते शब्द ऐकून सईच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. तिने रात्रभर रडत देवाला एकच प्रश्न विचारला, माझी चूक तरी काय होती? दुसऱ्याच दिवशी अमोल तिला माहेरी सोडून गेला. आईने दार उघडलं. मुलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून तिला सगळं समजलं. आईने काहीच विचारलं नाही. तिने फक्त सईला मिठी मारली. त्या मिठीत शब्द नव्हते, पण आधार होता. मात्र गाव वेगळंच बोलत होतं. नवऱ्याने परत पाठवलं म्हणजे नक्की हिचीच चूक असेल. लग्न टिकवता आलं नाही. गरीब घरची मुलगी किती दिवस टिकणार होती? ही प्रत्येक वाक्य सईच्या मनावर खोल जखमा करत होतं. एका रात्री ती घराबाहेर अंगणात बसली होती. आकाशात पूर्ण चंद्र होता. तिने डोळे पुसले आणि स्वतःशी हळूच म्हणाली, आजपर्यंत मी माझं सुख दुसऱ्यांमध्ये शोधत होते. आता माझी ओळख मी स्वतः निर्माण करेन.
कितीही संघर्ष आला तरी मी हार मानणार नाही. त्या रात्री तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय झाला. पण तिला अजून माहीत नव्हतं, नशिबाने तिच्यासाठी आणखी कठीण परीक्षा ठेवली होती. सकाळ झाली. गावात नेहमीप्रमाणे लोकांची धावपळ सुरू होती. पण सईसाठी प्रत्येक सकाळ आता जणू नवीन वेदना घेऊन येत होती. ती घराबाहेर पडायची तर लोक तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचे. कोणी हळू आवाजात बोलायचं, हीच ना ती नवऱ्याने सोडलेली. तर काही जण मुद्दाम मोठ्याने म्हणायचे, आजकालच्या मुलींना संसारच करता येत नाही. सईचं मन तुटत होतं, पण ती कोणालाही उत्तर देत नव्हती. एका दिवशी आई म्हणाली, बाळा, लोकांचं बोलणं थांबणार नाही, पण तू जर थांबलीस तर तुझं आयुष्य मात्र इथेच थांबेल. हे शब्द सईच्या मनात खोलवर उतरले. दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा शिवणयंत्रासमोर बसण्याचा निर्णय घेतला. घराच्या एका छोट्याशा खोलीत तिने जुनं मशीन साफ केलं. पहिल्याच दिवशी तिने गावातील एका काकूंचा ब्लाऊज शिवला. काम छान झालं. काकूने आनंदाने अजून 2 ऑर्डर दिल्या. सईच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी हलकंसं हसू उमटलं. पण सुख पुन्हा फार काळ टिकलं नाही. गावातीलच एका बाईने मुद्दाम अफवा पसरली, तिच्याकडे कपडे शिवायला जाऊ नका, तिचं नशीबच खराब आहे. ही अफवा वाऱ्यासारखी पसरली. 2 दिवसात जवळजवळ सगळ्या ऑर्डर रद्द झाल्या. शिवणयंत्र पुन्हा शांत झालं. त्या रात्री सई मशीनसमोर बसून रडत होती. तिच्या डोळ्यातून गळणारे अश्रू मशीनवर पडत होते. आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला. रड बाळा, पण उद्या पुन्हा उभी राहा. सईने अश्रू पुसले. आई, मी हार मानणार नाही. काही दिवसांनी ती शहरात काम शोधायला गेली. 10 ठिकाणी चौकशी केली. कुठे अनुभव हवा होता, कुठे जास्त शिक्षण, तर कुठे सरळ नकार. दिवसभर फिरून तिच्या हातात उरले फक्त बसचं तिकीट आणि थकवा. ती बसस्थानकावर एका बाकावर बसली. तिच्या पर्समध्ये फक्त 47 रुपये शिल्लक होते. तिला वाटलं, देवा, आता काय करू. तेवढ्यात तिच्या शेजारी एक आजी येऊन बसल्या. त्याने सईच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. बाळ, एवढी का रडतेस? सईने सगळं सांगितलं आणि आजी शांतपणे ऐकत राहिल्या. शेवटी त्यांनी आपल्या पिशवीतून एक छोटंसं वहीचं पान काढलं. त्या लिहिलं होतं, जगात सर्वात मजबूत माणूस तो नसतो जो कधी पडत नाही, तर तो असतो जो प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभा राहतो. आजी म्हणाल्या, हे वाक्य रोज वाच, तुझा दिवस बदलेल. सईने ते कागदाचं पान जपून ठेवलं. घरी परतल्यावर तिने एक मोठा निर्णय घेतला. मी फक्त शिवणकाम करणार नाही, काहीतरी नवीन शिकणार. तिने गावातील मुलांना संध्याकाळी शिकवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी फक्त 2 मुलं आली. एका महिन्यात ती संख्या 20 झाली. लोक म्हणू लागले, सई खूप छान शिकवते. तिच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण दिसू लागला. पण नशीब अजून शांत बसलेलं नव्हतं. एक दिवस अचानक तिच्यासमोर अशी व्यक्ती उभी राहिली, जिला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, अमोल होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप होता. पण तो परत का आला होता? दुपारची वेळ होती. सई मुलांना शिकवत होती. लहान मुलांचा हशा घरभर घुमत होता. कित्येक महिन्यांनी त्या घरात पुन्हा आनंद दिसत होता. इतक्यात दारावर हलकीशी टकटक झाली. सईने दार उघडला आणि क्षणभर तिचा श्वासच थांबला. दारात अमोल उभा होता, चेहरा उतरलेला, डोळ्यात पश्चाताप. पण सईच्या मनात मात्र जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या. ती शांतपणे म्हणाली, कशासाठी आलात? अमोल काही क्षण गप्प राहिला. 2 मिनिटं बोलायचं आहे. सईने मुलांचा वर्ग संपेपर्यंत थांबायला सांगितलं. संध्याकाळ झाली. मुलं घरी गेली. दोघे अंगणात समोरासमोर बसले. अमोलने हळू आवाजात विचारलं, तू कशी आहेस? सईच्या ओठावर कडवट हसू आलं. ज्याला सोडून दिलं तो कसा असेल असं वाटतं. अमोलची नजर खाली गेली. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. काही वेळ शांतता पसरली. शेवटी अमोल म्हणाला, मी चूक केली. सईच्या डोळ्यात अश्रू आले. आज आठवलं, त्या दिवशी आठवलं नव्हतं जेव्हा मला माहेरी सोडून गेलात. अमोल काही बोलू शकला नाही. तेवढ्यात आई बाहेर आली. तिने अमोलकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, बाळा, माफी मागणं सोपं असतं, पण तुटलेला विश्वास जोडायला खूप वर्ष लागतात. अमोलने मान खाली घातली. तो निघून गेला.
काही दिवसांनी गावात बातमी पसरली, अमोलची नोकरी गेली होती. ज्याच्यासाठी त्याने सईपासून अंतर ठेवलं होतं, तेच लोक त्याला सोडून गेले होते. जीवनाने त्यालाही कठोर धडा शिकवला होता, पण सईने कोणताही आनंद व्यक्त केला नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, वाईट झालं, पण कोणाचंही वाईट व्हावं असं मला कधी वाटलं नव्हते. दरम्यान सईच्या शिकवणीची ख्याती वाढत होती. शेजारच्या गावातूनही मुलं येऊ लागली. तिने घराच्या अंगणात छोटासा वर्ग तयार केला. भिंतीवर तिने मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, शिक्षण हेच सर्वात मोठं बळ आहे. पालक तिचं कौतुक करू लागले. एका दिवशी तालुक्यातील शिक्षक अधिकाऱ्यांनी तिचा वर्ग पाहिला. त्यांना सईची शिकवण्याची पद्धत खूप आवडली. ते म्हणाले, तुमच्यासारख्या शिक्षकाची गरज आहे. सईला पहिल्यांदाच वाटलं तिच्या संघर्षाचं फळ मिळायला सुरुवात झाली आहे. पण तिने अजून एक मोठी परीक्षा ठेवली होती. त्या रात्री तिच्या वडिलांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. घरात एकच गोंधळ उडाला. आई घाबरली. सईने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने दवाखान्यात नेलं. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, ऑपरेशन करावं लागेल, पण त्यासाठी लगेच 2 लाख रुपये लागतील. हे ऐकताच सईच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्याकडे होते फक्त 8,500. आई रडत होती. वडील अर्ध बेशुद्ध अवस्थेत होते आणि वेळ हातातून निसटत होती. सई आता काय निर्णय घेणार? रात्रीचे 11 वाजले होते. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये सई आणि तिची आई शांतपणे बसल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितलेली रक्कम ऐकून दोघींच्या चेहऱ्यावरचं रक्तच उतरलं होतं. आईचा थरथरता आवाज फुटला, बाळा, 2 लाख रुपये, एवढे पैसे आपण कुठून आणणार? सईने आईचा हात घट्ट धरला. तिच्याही डोळ्यात पाणी होतं, पण ती स्वतःला सावरत म्हणाली, आई, बाबा बरे होतील, काहीतरी मार्ग नक्की निघेल. तिला स्वतःलाच माहीत नव्हतं तो मार्ग कोणता होता. सईने सर्वप्रथम नातेवाईकांना फोन केले. कोणी म्हणावं आत्ता हात तंग आहे, कोणी म्हणावं 2-4 हजार देऊ शकतो, काहींनी तर फोनच उचलला नाही. पहाटेपर्यंत सईच्या हातात जमा झाले फक्त 23,000. डॉक्टरांनी पुन्हा सांगितलं, उपचारात उशीर करू नका. सईच्या मनात एकच प्रश्न सुरू होता, मी बाबांना वाचवणारच. ती सरळ बँकेत गेली, कर्जासाठी अर्ज केला. अधिकाऱ्यांनी कागदपत्र पाहिली आणि शांतपणे उत्तर दिलं, स्थिर उत्पन्न नाही, हमीदार नाही, त्यामुळे कर्ज मंजूर होणं कठीण आहे. सईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती बाहेर पडली. रस्त्यावर उभी राहून तिने आकाशाकडे पाहिलं. देवा, इतकी कठीण परीक्षा का? तेवढ्यात तिच्या मोबाईलवर शिकवणीतील एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी फोन आला. ताई, आम्हाला बातमी समजली, आमच्याकडून थोडी मदत आहे. सईने नम्रपणे आभार मानले, पण तिला अजून मोठी रक्कम जमवायची होती. दुसऱ्या दिवशी गावातील काही लोकांनी एकत्र येऊन मदत केली. ज्यांनी कधी तिच्याबद्दल चुकीचं बोललं होतं, त्यापैकी काहींनीही पुढे येऊन हात दिला. सईला जाणवलं, वाईट अनुभव कायमचे नसतात. काही लोक बदलतात. तरीही अजून पैसे कमी पडत होते. तेवढ्यात रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून एक व्यक्ती आत आली. तो अमोल होता. त्याने शांतपणे सईसमोर एक लिफाफा ठेवला. हे काही पैसे आहेत, स्वीकारशील तर मला बरं वाटेल. सई काही क्षण शांत राहिली. तिने लिफाफा त्याच्याकडे परत दिला. मदतीबद्दल धन्यवाद, पण माझ्या बाबांच्या उपचारासाठी मी लोकांच्या विश्वासावर उभी आहे. ही लढाई मी माझ्या कष्टाने पूर्ण करेन. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो काही न बोलता मागे वळला. अखेर गावकऱ्यांची मदत, नातेवाईकांकडून मिळालेली रक्कम आणि काही सामाजिक संस्थांच्या साहाय्याने उपचार सुरू झाले. काही दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं हलकंसं हसू होतं. ऑपरेशन यशस्वी झालं आहे, आता काळजीचं कारण नाही. हे ऐकताच सई आणि तिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या दिवशी सईला एक गोष्ट समजली, माणूस एकटा असला तरी त्याच्या चांगुलपणामुळे योग्य वेळी मदतीचे हात पुढे येऊ शकतात. पण ही तर तिच्या यशाची
फक्त सुरुवात होती. काही महिन्यांनी तिच्या आयुष्यात अशी संधी येणार होती जी तिचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोचणार होतं. बाबा आता हळूहळू बरे होत होते. रुग्णालयातून घरी परतल्यावर त्यांनी सईचा हात हातात घेतला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले, बाळा, आम्ही तुला जन्म दिला, पण आज तू आम्हाला दुसरा जन्म दिलास. हे शब्द ऐकून सईला स्वतःचे अश्रू आवरले नाहीत. तिने बाबांच्या पायाला हात लावला. बाबा, तुमच्याशिवाय माझं जगच नाही. त्या दिवसानंतर सईने एक निर्णय घेतला. मी फक्त माझ्यासाठी नाही, माझ्यासारख्या अडचणीत असलेल्या प्रत्येक महिलेसाठी काहीतरी करणार. तिने आपल्या छोट्याशा शिकवणीला एका मोठ्या स्वप्नात रूप द्यायला सुरुवात केली. गावातील रिकाम्या पंचायत सभागृहात तिने महिलांसाठी मोफत वर्ग सुरू केला. कोणाला शिवणकाम शिकवलं, कोणाला वाचन, लेखन, कोणाला छोटा व्यवसाय कसा सुरू करायचा ते शिकवलं. सुरुवातीला फक्त 5 महिला आल्या. एका महिन्यात 20 झाल्या, 3 महिन्यात 50, 6 महिन्यात 100. संपूर्ण तालुक्यात सईची चर्चा सुरू झाली. एके दिवशी जिल्हा परिषदेकडून फोन आला, सईताई, महिला स्वावलंब कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून तुम्हाला बोलवायचं आहे. सई काही क्षण शांत झाली. जिला काही महिन्यापूर्वी लोक टोमणे मारत होते, आज तिलाच हजारो लोकांसमोर बोलावलं जात होतं. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. मोठा हॉल, शेकडो महिला. मंचावर सईचं नाव, तिचं नाव जाहीर होताच जोरदार टाळ्याचा कडकडाट झाला. सई व्यासपीठावर उभी राहिली. क्षणभर तिने सभागृहाकडे पाहिलं. तिला तिचे जुने दिवस आठवले. रडत माहेरी आलेली ती, लोकांचे टोमणे, रिकामं शिवणयंत्र, रुग्णालयातून रात्री आणि बाबांचे अश्रू. तिने माईक हातात घेतला आणि शांत आवाजात म्हणाली, माझं आयुष्य एका दिवसात बदललं नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक संघर्षाने मला घडवलं. संपूर्ण सभागृह शांत झालं. प्रत्येकजण तिचे शब्द मन लावून ऐकत होतं. ती पुढे म्हणाली, तुमचं सुख दुसऱ्याच्या हातात देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. परिस्थिती कायमची नसते. क्षणात संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमून गेलं. अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आलं. कार्यक्रम संपल्यावर अनेक महिला तिच्याकडे आल्या. एका वृद्ध महिलेनं तिचे हात हातात घेतले. बाळा, आज तू मला पुन्हा जगायची हिंमत दिलीस. हे ऐकून सईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला त्या दिवशी पैशापेक्षा मोठं बक्षीस मिळालं होतं, लोकांच्या मनातलं स्थान. पण नियतीने अजून एक अनपेक्षित वळण ठेवलेलं होतं. कार्यक्रम संपताच एक काळी कार तिच्यासमोर येऊन थांबली. त्यातून एक प्रतिनिष्ठ उद्योगपती उतरले. त्यांनी सईला एक फाईल दिली आणि म्हणाले, तुमच्याकडे, माझ्याकडे अशी एक संधी आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. सईने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली आणि तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. सईने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, महिला स्वावलंबन केंद्र, प्रकल्प संचालक. तिला काही क्षण काही समजलं नाही. तिने त्या उद्योगपतीकडे पाहिलं. ते हसत म्हणाले, माझं नाव अभिजित देशमुख आहे. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही तुमचं काम पाहत आहोत. तुम्ही कोणतीही प्रसिद्धी न करता ज्या पद्धतीने महिलांना उभं केलं त्याने आम्ही खूप प्रभावित झालो. सई शांतपणे ऐकत होती. अभिजित पुढे म्हणाले, आमची संस्था महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी स्वावलंब केंद्र सुरू करत आहे. त्यासाठी आम्हाला प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्ती हवी आहे. आम्हाला वाटतं ती व्यक्ती तुम्ही आहात. सईच्या डोळ्यात पाणी आलं. जिला काही महिन्यापूर्वी लोक अभागी म्हणत होते, आज तिच्यावर शेकडो महिलांचं भविष्य सोपवण्याची वेळ आली होती. 2 दिवसांनी सईने ती जबाबदारी स्वीकारली. तिने पहिल्याच दिवशी एक नियम लावला, या केंद्रात कोणाच्याही भूतकाळावर नाही, तर त्याच्या भविष्यावर विश्वास ठेवला जाईल. काही महिन्यातच शेकडो महिलांनी शिवणकाम, संगणक, लघुउद्योग आणि इतर कौशल्याचे प्रशिक्षण घेतले. अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. काहींनी मुलांचं शिक्षण पुन्हा सुरू केलं. काहींच्या घरात अनेक वर्षांनी पुन्हा आनंद परतला. एका संध्याकाळी सई कार्यालयातून बाहेर पडत होती. तेवढ्यात तिला गेटबाहेर एक परिचित चेहरा दिसला. तो अमोल होता.
पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर अहंकार नव्हता, फक्त पश्चाताप होता. तो हळू आवाजात म्हणाला, सई 2 मिनिटं बोलशील? सई थांबली. अमोल म्हणाला, मी तुझ्यावर खूप अन्याय केला. त्यावेळी मला वाटलं होतं की पैसा आणि प्रतिष्ठा म्हणजेच आयुष्य. पण आज समजलं, माणसाची खरी किंमत त्याच्या स्वभावात असते. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो पुढे म्हणाला, शक्य असेल तर मला माफ कर. सई काही क्षण शांत राहिली. तिने आकाशाकडे पाहिलं. तिला आईचे शब्द आठवले, द्वेष मनात ठेवला तर दुःख वाढतं. ती हसली आणि शांतपणे म्हणाली, मी तुला माफ केला आहे, पण माझा भूतकाळ पुन्हा जगण्यासाठी नाही. माझा मार्ग आता वेगळा आहे. हे ऐकून अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने हात जोडले आणि एक शब्दही न बोलता तिथून निघून गेला. त्या रात्री सई आपल्या घराच्या गच्चीवर उभी होती. एकेकाळी याच आकाशाखाली ती रडली होती. आज त्याच आकाशाखाली ती हसत होती. तिने स्वतःशीच म्हटलं, देवा, तू माझ्याकडून सर्व काही हिरावून घेतलं असं मला वाटलं होतं, पण खरं तर तू मला माझी खरी ओळख देत होतास. वारा शांतपणे वाहत होता, पण सईच्या आयुष्यात अजून एक मोठा चमत्कार घडायचा बाकी होता. 5 वर्ष उलटून गेली. आज सईचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदराने घेतलं जात होतं. तिने सुरू केलेल्या महिला स्वावलंबन केंद्रामुळे हजारो महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास मिळवला होता. एका दिवशी तिच्या गावात तिचा सत्कार आयोजित करण्यात आला. हेच ते गाव जिथे एकेकाळी तिच्याबद्दल कुजबूज होत होती. आज त्याच गावात तिच्यासाठी टाळ्याचा कडकडाट होत होता. सई मंचावर गेली. तिची नजर गर्दीत फिरत होती. पहिल्या रांगेत तिचे आई वडील अभिमानाने बसले होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि थोडं मागे अमोल शांतपणे उभा होता. कार्यक्रम संपल्यानंतर तो पुढे आला. त्याने फक्त एवढंच म्हटलं, आज मला तुझा अभिमान वाटतो. सई हसली. ती म्हणाली, आयुष्यात काही नाती आपल्यासोबत चालण्यासाठी नसतात, ती आपल्याला घडवण्यासाठी येतात. अमोलने मान खाली घातली. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तो शांतपणे निघून गेला. सईनेही त्याला थांबवलं नाही, कारण काही कथा पुन्हा सुरू करण्यासाठी नसतात, त्या समजून घेण्यासाठी असतात. त्या रात्री सई आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसली होती. आईने तिच्या केसावरून हात फिरवत विचारलं, बाळा, आता तुला आयुष्यात अजून काय हवं आहे? सईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आई, मला आता काहीच नको, कारण आज मी माझ्या दुःखाला हरवलं आहे. त्या क्षणी घराच्या अंगणात एक छोटी मुलगी आली. तिने सईचा हात धरला आणि म्हणाली, ताई, मी मोठी झाल्यावर तुमच्यासारखी बनणार. सईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला त्या दिवशी समजलं, खरं यश पैशात किंवा प्रसिद्धीत नसतं. खरे यश म्हणजे आपल्या संघर्षामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात आशा निर्माण होणं. या कथेचा संदेश, जीवनात कोणी साथ सोडली म्हणून आयुष्य संपत नाही. स्वतःवरचा विश्वास जिवंत असेल तर तुटलेले स्वप्नसुद्धा नव्या आयुष्याची सुरुवात बनू शकतात. मित्रांनो, सईची ही कथा काल्पनिक आहे, पण तिचा संदेश खूप खरा आहे. आयुष्यात कितीही संकट आली तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी मराठी कथासंग्रह चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या मनाला भिडणाऱ्या कथेसह. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.